पास्काच्या रविवारची अगोदरची रात्र ही येशू सोबतची एक जागरणाची रात्र आहे. या पुनरुत्थानपूर्व विधीसाठी सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. प्रभू येशूने दुःख आणि मरण सहन करून मानवाची पापांच्या गुलामगिरीतून सुटका केली. येशूने सैतानावर विजय मिळवून मरणावर मात केली. येशू शांतीच्या राज्याची ध्वजा घेऊन पुनरुत्थित झाला आहे. ह्या महान ऐतिहासिक घटनेची आजचा हा विधी आपणाला आठवण करून देतो. आजचा विधी आपणास पुनरुत्थित येशूकडे नवी आशा देत आहे. आजच्या उपासना विधीचे एकूण 4 भाग आहेत. भाग पहिला प्रकाशविधी, भाग दुसरा प्रभू शब्द विधी, भाग तिसरा पाण्याला आशीर्वाद आणि भाग चौथा पवित्र ख्रिस्त शरीर विधी. भाग पहिला प्रकाशविधी, अग्नीला आशीर्वाद देणे व पास्काची मेणबत्ती पेटविणे. ख्रिस्त मरण पावला आहे व जोपर्यंत तो आपणाबरोबर नाही तोपर्यंत आपल्या जीवनात अंधार आहे. नव्याने पेटविलेल्या अग्नीजवळ धर्मगुरू उभे राहून ख्रिस्त तिन्ही काळाचा धनी आहे हे दर्शविण्यासाठी पास्काच्या मेणबत्तीवर पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण अशा 2 रेषांचा क्रूस काढतील. ख्रिस्त काल व आज, ख्रिस्त आदी व अंत आहे हे दर्शविण्यासाठी ग्रीक मूळ अक्षरांतील पहिले अक्षर अल्फा आणि शेवटचे अक्षर ओमेगा मेणबत्तीवर चिन्हांकित करतील. प्रत्येक वर्षांचा अंक यंदाचा 2026 कोरला जाईल. त्यानंतर ख्रिस्ताच्या शरीरावरील 5 पवित्र जखमांची आठवण म्हणून पास्काच्या मेणबत्तीवर धुपाचे 5 खडे लावले जातील. नंतर आशीर्वादित केलेल्या अग्नीतून पास्काची मेणबत्ती पेटवून ख्रिस्त आता पुनरुत्थित झाला आहे हे दर्शविले जाईल. प्रिय ख्रिस्ती बंधू भगिनींनो, या पवित्र रात्री आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला. या शुभप्रसंगी ख्रिस्त सभा साऱ्या जगातील तिच्या मुलांना जागरण व प्रार्थना करण्यासाठी एकत्र बोलावत आहे. हा प्रभूच्या ओलांडण्याचा दिवस आहे. प्रभूचे शब्द ऐकून व त्याची दिव्य रहस्य साजरी करून त्याच्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे आपण पुण्यस्मरण केले तर त्याच्या मरणावरील विजयात आपल्याला खात्रीपूर्वक सहभाग मिळेल व त्याच्याबरोबर शाश्वत जीवन जगता येईल. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, जगाचा प्रकाश तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आम्ही तुझ्या वैभवाच्या प्रकाशात सहभागी होत आहोत. हा नवीन अग्नी आशीर्वादित कर. व आमच्या अंतःकरणात आशेची नवीन ज्योत पेटव. या पुनरुत्थानाच्या उत्सवाने आमची मने शुद्ध कर व सार्वकालिक प्रकाशाच्या उत्सवात एक दिवस सहभागी होण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्त काल व आज, आरंभ व शेवट, अल्फा आणि ओमेगा. सर्व काळ त्याच्या व सर्व युगे त्याची आहेत. गौरव आणि सामर्थ्य सदा सर्वदा त्याचे असो. आमेन. ह्या पवित्र व वैभवपूर्ण जखमेने आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमचे संरक्षण करो व आम्हाला सुरक्षित ठेवो. आमेन.
वैभवाने पुनरुत्थित होणाऱ्या ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या अंतःकरणातील व मनातील अंधकार नाहीसा करो. ख्रिस्त आमचा प्रकाश, देवाला धन्यवाद. ख्रिस्त आमचा प्रकाश, देवाला धन्यवाद. ख्रिस्त आमचा प्रकाश,